त्यानंतर 7वा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 7. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मासूम इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2018. 2018चे मासूम इन्शुरन्स कंपनीचे बॅलन्सेस दिलेले आहेत. क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेलं आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल ही लॅबिलिटी आहे, त्यामुळे याची नोंद करायची असते. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पहिलंच पद जे आपण घेतो ते म्हणजे शेअर कॅपिटल. त्यानंतर जनरल रिझर्व हा दुसऱ्या हेड अंतर्गत घ्यायचा असतो, 16,18,000 रुपये. त्यानंतर आहे स्टॉप प्रॉव्हिडंट फंड. हा स्टॉप प्रॉव्हिडंट फंड आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहाचा निधी. याची व्हॅल्यू आहे 1,42,000. ही सुद्धा कंपनीची लॅबिलिटी असल्यामुळे याची नोंद बॅलन्स शीटमध्ये करायची आहे 5व्या हेड अंतर्गत. त्यानंतर क्रेडिटर्स ही सुद्धा लॅबिलिटी आहे, त्यामुळे लॅबिलिटी साईडला याची नोंद करायची आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क. मरीन आणि फायर असं दोघांचं दिलेलं आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क यामध्ये डेट दिलेली नाही आहे, परंतु डेट लक्षात घ्यायची आहे की हे 1 एप्रिल 2017 आहे, म्हणजे ओपनिंगचं आहे असं गृहीत धरायचं आहे या ठिकाणी. रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क आणि ओपनिंगचं आहे असं गृहीत धरून ते रिव्हेन्यू अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. मरीनचं मरीन रिव्हेन्यूमध्ये आणि फायरचं फायर रिव्हेन्यूमध्ये. त्यानंतर प्रीमियम लेस री इन्शुरन्स. फायर आणि मरीन असं दोघांचं दिलेलं आहे. प्रीमियम आपण रिव्हेन्यू अकाउंटमध्ये घेतो क्रेडिट साईडला घ्यायचं आहे प्रीमियम लेस री इन्शुरन्स. ॲडिशनल रिझर्व यामध्ये सुद्धा डेट दिलेली नाही आहे, याला सुद्धा ओपनिंगचं समजायचं आहे 1/4/2017चं, आणि तो घ्यायचा आहे रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला फायर आणि मरीनचं. त्यानंतर आउटस्टँडिंग क्लेम दिलेला आहे 1/4/2017चं फायर आणि मरीनचं. 1/4/2017 म्हणजे ओपनिंगचं. तर ही जी व्हॅल्यू आहे ही क्लेम्स पेडच्या व्हॅल्यूमधून, क्लेम्स पेडची व्हॅल्यू रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला घेतली जाते, त्या व्हॅल्यूमधून मायनस करायची आहे आउटस्टँडिंग क्लेम. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. गुंतवणुकीवरील व्याज हे त्या इन्शुरन्स कंपनीचं उत्पन्न आहे आणि त्यामुळे याची नोंद करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. सन्ड्री रिसिप्ट म्हणजे विविध प्रकारच्या प्राप्ती, हे सुद्धा कंपनीचं इन्कम आहे, उत्पन्न आहे, त्यामुळे याची सुद्धा नोंद करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत दुसऱ्या साईडला. डेबिट बॅलन्सेसमध्ये एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट फायरचं आणि मरीनचं दिलेलं आहे. हा खर्च आहे, व्यवस्थापनाचा खर्च. याची नोंद केली जाते रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. क्लेम्स पेड याची सुद्धा नोंद रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. कमिशनची नोंद सुद्धा रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असं पद आहे. इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट असंच झालेलं आहे, परंतु ते आहे इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे क्रेडिट बॅलन्समध्ये जो पद दिला होता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावरचा हा इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्या पदामधून ही जी व्हॅल्यू आहे इन्कम टॅक्सची, ही व्हॅल्यू मायनस करायची आहे. त्यानंतर आहे डायरेक्टर फीज. डायरेक्टर फी याची नोंद करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, कारण डायरेक्टर फी हा खर्च असल्यामुळे त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डिप्रिसिएशन ऑन फर्निचर याची सुद्धा नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड
हा सुद्धा त्या इन्शुरन्स कंपनीचा खर्च आहे. प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातूनही काही डिडक्ट केली जाते आणि त्याचा काही हिस्सा हा त्या व्यवसायाचे मालक, कंपनीचे मालक किंवा त्या संस्थेचे जे काही एम्प्लॉयर असतील ते सुद्धा काही हिस्सा देत असतात आणि त्यामुळे हा सुद्धा खर्च असतो. नुसतं प्रॉव्हिडंट फंड म्हटलं तर ती लॅबिलिटी होते, पण कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये सहभाग म्हणजे तो प्रॉव्हिडंट फंड त्यांनी तेवढ्या 15,000 रुपयाचा यावर्षी दिला असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून याची नोंद जी आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाईल, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. त्यानंतर आहे RBI सिक्युरिटीज. ही आहे त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट. म्हणजे RBIच्या जे काही सिक्युरिटीज असतात, म्हणजे रोखे, रिझर्व्ह बँक रोखे निर्गमित करत असते आणि त्या रोख्यामध्ये या विमा कंपनीने केलेली ही गुंतवणूक आहे. म्हणजे तेवढ्या रुपयाचे रोखे त्यांनी खरेदी केले. ते रोखे ती कंपनी केव्हाही विकून आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपला पैसा केव्हाही काढू शकते, वापस घेऊ शकते. त्या रोख्यांवर कंपनीला जो काही इंटरेस्ट आहे, डिव्हिडंड आहे, तो सुद्धा मिळू शकते. तर अशा प्रकारे RBI सिक्युरिटीज म्हणजे त्या कंपनीने, इन्शुरन्स कंपनीने RBIच्या सिक्युरिटीजमध्ये, रोख्यांमध्ये केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळे याची नोंद बॅलन्स शीटच्या असेट साईडला केली जाईल. इंटरेस्ट अक्रूड हे सुद्धा कंपनीची असेट्स आहे. इंटरेस्ट अक्रू म्हटलेलं आहे, मिळालेलं नाही अजून. मिळालं असतं तर त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये झाली असती. कसं आहे, ड्यू झालेलं आहे. ड्यू झालेलं असल्यामुळे त्याची नोंद बॅलन्स शीटमध्ये होईल. ड्यू झालं परंतु मिळालं नाही, परंतु 31 मार्चपर्यंत मिळालं नाही, परंतु पुढे मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे मिळेल पुढच्या वर्षी तरी. आणि म्हणून ते कंपनीच्या दृष्टीनं असेट आहे, त्यामुळे त्याची नोंद असेट साईडला करायची आहे. त्यानंतर आहे प्रीमियम आउटस्टँडिंग. फायरचं आणि मरीनचं दिलेलं आहे. या ठिकाणी डेट दिलेली नाही आहे. ज्या प्रीमियम आउटस्टँडिंगच्या समोर डेट दिलेली नसेल त्याला घ्यायचं आहे डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये. प्रीमियममधून मायनस न करता त्याला डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आहे. फायरचं फायरमध्ये आणि मरीनचं मरीनमध्ये. फायरचं फायर आणि मरीनचं मरीन असं न घेता याला बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला घ्यायचं आहे, आउटस्टँडिंग प्रीमियम म्हणून. प्रीमियम आउटस्टँडिंग यासमोर जर डेट दिली असती आणि ती डेट ओपनिंगची किंवा क्लोजिंगची असती तर प्लस किंवा मायनस करण्यात आलं असतं. परंतु प्रीमियम आउटस्टँडिंग या पदासमोर जर डेट दिली नसेल तर प्रीमियममधून मायनस न करता त्याला डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये घ्यायचे आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रीमियम आउटस्टँडिंग, कारण ते कंपनीचं उत्पन्न आहे. सन्ड्री डेप्टर्स हे सुद्धा कंपनीची असेट आहे. स्टॉप प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. स्टॉप प्रॉव्हिडंट फंड हा एक प्रकारचा निधी आहे. त्या निधीमध्ये कंपनीने केलेली गुंतवणूक आहे 1,42,000 रुपये. म्हणजे त्या कंपनीची असेट आहे 1,42,000. त्यानंतर कॅश इन बँक. कॅश आणि बँकेमध्ये असणारे पैसे आहेत 6,54,000 रुपये. ही सुद्धा कंपनीची असेट्स आहे. फर्निचर लेस डिप्रिशिएशन हे सुद्धा कंपनीची असेट्स आहे. तर आपण पाहिलं की कोणत्या पदाची नोंद कोणत्या खात्याला होणार आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. यामध्ये नंबर 1 पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. आउटस्टँडिंग क्लेम्स ऑन 31 मार्च 2018. आउटस्टँडिंग क्लेम आहे केव्हाचं, 31 मार्च 2018चं, म्हणजे क्लोजिंगचं आहे. फायरचा आहे 26,000, मरीनचा आहे 94,000. याचे 2 इफेक्ट होतील. एक रिव्हेन्यू अकाउंटमध्ये प्लस करायचं आहे क्लेम्स पेडमध्ये, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला द्यायचा आहे. पहिल्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटमध्ये, रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जे क्लेम्स पेड लिहितो त्या क्लेम्स पेडमध्ये ही जी रक्कम आहे आउटस्टँडिंग क्लेमची ही प्लस करायची आहे, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला द्यायचा आहे आउटस्टँडिंग क्लेम म्हणून. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड ₹1,00,000 फॉर सर्वे एक्सपेन्सेस फॉर मरीन इन्शुरन्स क्लेम. मरीन इन्शुरन्स क्लेमशी संबंधित आहे फक्त हा सर्वे एक्सपेन्सेस, आणि त्यामुळे
याचा पहिला इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटमध्ये, रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला क्लेम्स पेडमध्ये सर्व एक्सपेन्सेसची रक्कम प्लस करायची आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटमध्ये द्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर तिसरा ॲडजस्टमेंट दिलेली आहे, मेक प्रोव्हिजन ऑफ ₹2 लाख फॉर टॅक्सेशन. टॅक्सेशनची प्रोव्हिजन आहे 2 लाख रुपयाची. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये द्यायची आहे आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला द्यायचा आहे. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे, प्रोव्हाइड इन केस ऑफ फायर इन्शुरन्स. फक्त फायर इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये, इन केस ऑफ फायर इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये फॉर ॲडिशनल रिझर्व काय करायचं त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲट 10% ऑफ नेट प्रीमियम इन ॲडिशन टू द ओपनिंग बॅलन्स. नेट प्रीमियमच्या 10% जे काही 2018चं नेट प्रीमियम असेल त्या नेट प्रीमियमच्या 10% घ्यायचं आहे आणि ते ॲड करायचं आहे कशामध्ये, ओपनिंग बॅलन्स. जे ओपनिंग बॅलन्स आहे त्या ओपनिंग बॅलन्समध्ये ॲड करायचं आहे. ॲडिशनल रिझर्व इन मरीन इन्शुरन्स. आणि मरीन इन्शुरन्सचं ॲडिशनल रिझर्व त्याला काय करायचं आहे ते 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे, इज टू बी कॅरी फॉरवर्ड. ते कॅरी फॉरवर्ड करायचं आहे, म्हणजे जेवढं ओपनिंगला असेल तेवढंच क्लोजिंगला पण दाखवायचं आहे. ओपनिंगला जेवढं असेल तेवढंच क्लोजिंगला पण घ्यायचं आहे. आणि याची दुसरे इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये पण द्यायचे आहेत. ॲडिशनल रिझर्व आहे याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये पण द्यायचा आहे. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, रिझर्व फॉर अनएक्सपायरीज शुड बी 50% ऑफ द प्रीमियम लेस री इन्शुरन्स फॉर फायर. फायरच्या बाबतीत रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क म्हणजे जो क्लोजिंग बॅलन्स घेतो हा 50% फायरच्या बाबतीत आणि मरीनच्या बाबतीत 100%. ही ॲडजस्टमेंट दिली नसती तरी सुद्धा आपल्याला 50% फायरच्या बाबतीत क्लोजिंग बॅलन्स घ्यावं लागलं असतं आणि मरीनच्या बाबतीत सुद्धा 100% आपल्याला ते घ्यावं लागलं असतं. प्रिपेअर रिव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. रिव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस एप्रोप्रिएशन विषयीचे पद दिलेले नाही आहेत, त्यामुळे ते अकाउंट तयार करण्याची आवश्यकता नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे तोच बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा आहे. तर आपण सर्वप्रथम पाहू की फायर रिव्हेन्यू अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचा आहे. हा क्लेम्स पेडची व्हॅल्यू दिलेलीच आहे. क्लेम्स पेडची व्हॅल्यू दिलेली आहे फायरची 5,60,000 रुपये आणि आउटस्टँडिंग क्लेम्स दिलेला आहे 19,000 रुपये. हा आहे ओपनिंगचा 1 एप्रिल 2017 किंवा 31 मार्च 2017चा आहे 19,000 आणि क्लोजिंगचा आहे 31 मार्च 2018चा 26,000. 26,000 हा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये दाखवायचा आहे. आउटस्टँडिंग क्लेम फायरचं 26,000 5,60,000मधून 19,000 रुपये मायनस करायचे आहे आणि 26,000 रुपये प्लस करायचे आहे. उरलेलं बॅलन्स आहे 5,67,000 रुपये. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट जेवढं दिलं आहे बॅलन्समध्ये तेवढंच घ्यायचं आहे. कमिशन जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स सुद्धा जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायरीज फायरचं 6,51,000 दिलेलं आहे. ॲडिशनल रिझर्व 7,14,000 रुपये दिलेलं आहे. प्रीमियम लेस री इन्शुरन्स 16,53,000 रुपये दिलेलं आहे. याच्यावर काही ॲडजस्टमेंट दिलेला नाही आहे. 16,53,000 घ्यायचं आहे. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स रिझर्व फॉर अनएक्सपायरीजचं 50% कशाच्या, नेट प्रीमियमच्या. नेट प्रीमियम किती आहे 16,53,000. 16,53,000च्या 50% 8,26,500 रुपये. 16,53,000च्या 50% होते 8,26,500 रुपये. त्यानंतर ॲडिशनल रिझर्व
ओपनिंग बॅलन्स होतं 7,14,000. ते 7,14,000 तर घ्यायचे आहेतच. याशिवाय 16,53,000च्या 10% म्हटलेलं आहे. 16,53,000च्या 10% ते होते 1,65,300. 1,65,300 आणि 7,14,000 टोटल होते 8,79,300 रुपये. अशा प्रकारे क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा आहे. रिझर्व फॉर अनएक्सपायरी 50%, हा येते 8,26,500 आणि ॲडिशनल रिझर्व 8,79,300 रुपये. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये द्यायचा आहे. बॅलन्स शीट या ठिकाणी तयार केलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स ऑफ फंडमध्ये रिझर्व फॉर अनएक्सपायरी फायरचं एवढं घेतलं आहे, मरीनचं एवढं घेतलं आहे 12 लाख. ॲडिशनल रिझर्व फायरचा आहे 7,79,300 रुपये आणि मरीनचा आहे 75,000 रुपये. तर अशा पद्धतीने आणि जो आउटस्टँडिंग क्लेम्स आहे, फायरचं 26,000 आहे आणि मरीनचं 94,000 आहे. त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर मरीन रिव्हेन्यू अकाउंट. मरीन रिव्हेन्यू अकाउंट तसंच तयार करायचं आहे, फक्त एकच ॲडजस्टमेंट या ठिकाणी वेगळी आहे, ती म्हणजे सर्वे एक्सपेन्सेसची. सर्वे एक्सपेन्सेस यामध्ये प्लस करायचं आहे क्लेमच्या व्हॅल्यूमध्ये, कारण क्लेमशी निगडीत असलेला खर्च क्लेम्स पेडच्या व्हॅल्यूमध्ये प्लस केला जातो. क्लेम्स पेडची व्हॅल्यू दिली आहे 5,37,000 रुपये आणि ओपनिंग आउटस्टँडिंग क्लेम दिलेला आहे 1,000 रुपये. ओपनिंग आउटस्टँडिंग क्लेम 1,000 रुपये मायनस केला. त्यानंतर क्लोजिंगचा आउटस्टँडिंग क्लेम आहे तो आहे 94,000 रुपये. 94,000 रुपये आणि सर्व एक्सपेन्सेस आहे 1,00,000 रुपये. 1,94,000 रुपये प्लस केले तर नेट क्लेम येते 7,30,000 रुपये. अशा प्रकारे नेट क्लेम घ्यायचा आहे 7,30,000 रुपये. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. कमिशनसुद्धा जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर ओपनिंग बॅलन्समध्ये रिझर्व फॉर अनएक्सपायरी 12,20,000 रुपये हे सुद्धा दिलेलंच आहे. ॲडिशनल रिझर्व 75,000 रुपये मरीनचं दिलेलं आहे आणि प्रीमियम 12,00,000 रुपये दिलेला आहे. हा आहे नेट प्रीमियम 12,00,000 रुपये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स काढायचा असतो. क्लोजिंग बॅलन्स रिझर्व फॉर अनएक्सपायरीचा मरीन इन्शुरन्स असल्यामुळे नेट प्रीमियमचे 100% म्हणजे 12,00,000च्या 100% म्हणजे 12,00,000 रुपये. म्हणजे पहिला जो क्लोजिंग बॅलन्स आहे रिझर्व फॉर अनएक्सपायरी ॲट द रेट ऑफ 100% ऑफ नेट प्रीमियम 12,00,000च्या 100% म्हणजे 12,00,000 रुपयेच घ्यायचं आहे. आणि ॲडिशनल रिझर्व कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. कॅरी फॉरवर्ड म्हणजे ओपनिंगला जेवढा होता, ओपनिंगला किती आहे 75,000 रुपये आहे, क्लोजिंगला तेवढाच ठेवायचा आहे. कॅरी फॉरवर्ड करायचा आहे म्हणजे ओपनिंगला 75,000 असल्यामुळे क्लोजिंगलाही तेवढाच ठेवायचा आहे 75,000 रुपये. ॲडजस्टमेंटच तशा प्रकारे दिलेली आहे. आणि दुसरे इफेक्ट या एंट्र्यांचे दुसरे जे इफेक्ट आहेत ते बॅलन्स शीटमध्ये अगोदर सांगितले आहेत त्या ठिकाणी करायचे आहेत. तर अशा पद्धतीने याचं जे बॅलन्स आहे फायर रिव्हेन्यू अकाउंटचं ते प्रॉफिट आहे 11,200 आणि मरीन रिव्हेन्यू अकाउंटचं आहे 71,000 रुपये. हे दोन्हीही जे प्रॉफिट आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. तर पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे दोन्ही जे प्रॉफिट आहे ते ट्रान्सफर केलेले आहेत. शेवटचं जे पद आहे प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम रिव्हेन्यू अकाउंट. फायर रिव्हेन्यू अकाउंटचं प्रॉफिट आहे 11,200 आणि मरीन रिव्हेन्यूचं प्रॉफिट आहे 71,000 रुपये. दोन्ही या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. दोघांची टोटल होते 82,200 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचं पद दिलेलं होतं. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीवर मिळालेलं व्याज, प्राप्त झालेलं व्याज हे कंपनीचं उत्पन्न आहे. आणि त्याच्यावरचं इन्कम टॅक्ससुद्धा दिलं होतं. इन्कम टॅक्स ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 29,000 रुपये. त्याच्यावरचं इन्कम टॅक्स मात्र मायनस करायचं आहे. 2,57,000 मायनस 29,000 ही व्हॅल्यू येते 2,28,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री रिसिप्ट कंपनीला मिळालेल्या प्राप्ती आहेत 1,000 रुपये. तर
हे सुद्धा कंपनीचं उत्पन्न आहे आणि म्हणून ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिलेलं आहे डायरेक्टर फीज 58,000. डायरेक्टर फी म्हणजे संचालकाचं शुल्क, हे त्या कंपनीचा खर्च असल्यामुळे या ठिकाणी घ्यायचं आहे. कारण डायरेक्टर फीचा संबंध फायर किंवा मरीन रेव्हेन्यूची अकाउंटशी नाही आहे, तो असंच दिलेलं आहे पद, त्यामुळे त्याचा समावेश प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये करायचा आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड म्हणजे त्या इन्शुरन्स कंपनीचे जे काही मालक आहेत त्यांनी प्रॉव्हिडंट फंडामध्ये स्वतःचा सहभाग म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी 15,000 रुपये टाकलेले आहेत. याचाच अर्थ 15,000 रुपयाचा खर्च प्रॉव्हिडंट फंडासाठी कंपनीच्या एम्प्लॉयरनी केलेला आहे आणि म्हणून याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, नुसतं प्रॉव्हिडंट फंड दिलं असेल तर त्याची नोंद लॅबिलिटी साईडला करायची, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेल तर ते असेट समजून त्याची नोंद बॅलन्स शीटच्या असेट साईडला करायचं आहे. परंतु कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड असेल, प्रॉव्हिडंट फंडाच्या अगोदर कॉन्ट्रीब्युशन हा शब्द वापरला असेल तर त्याची नोंद मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये करायची आहे. त्यानंतर डिप्रिशिएशन आहे फर्निचरवरचा 4,000 रुपये. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे 2 लाख रुपये. ही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये झालेला आहे, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये झालेला आहे. 5वा जो हेड आहे त्या हेड अंतर्गत प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 2 लाख रुपये. तर अशा पद्धतीने सर्व पदांच्या नोंदी करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा आहे. त्याचा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स येईल 34,200 रुपये. 2,28,000 प्लस 1,000 2,29,000 प्लस 82,200 टोटल येते 3,11,200 रुपये. त्यामधून डेबिट साईडचे पदं मायनस करायचे आहेत. 58,000 15,000 4,000 आणि 2 लाख एवढे पदं मायनस केल्यानंतर जे बॅलन्स येईल ते आहे 34,200 रुपये. हा जो बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, हा बॅलन्स घ्यायचा आहे बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीटचा जो दुसरा हेड आहे रिझर्व, या हेड अंतर्गत हा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या नावाने दाखवायचा आहे. कारण हा बॅलन्स कोणत्या खात्याचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या नावाने दाखवायचा आहे. कोणत्या हेड अंतर्गत, रिझर्व अकाउंट या हेड अंतर्गत दाखवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट आपल्याला तयार करावी लागते. बॅलन्स शीटमध्ये शेअर कॅपिटल घ्यायचं आहे. ॲथोराइज कॅपिटल विषयी काही माहिती प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे, त्यामुळे ॲथोराइज कॅपिटल समोर नील केलेलं आहे. त्यानंतर इश्यू अँड पेड अप कॅपिटल आहे 1,40,00,000 रुपये. 1,40,00,000 रुपये घेतलेला आहे. त्यानंतर रिझर्व अकाउंट, यामध्ये जनरल रिझर्वचं बॅलन्स होतं 16,18,000 रुपये. या वर्षीच्या प्रॉफिटमधून त्या बॅलन्समध्ये काहीही रक्कम ट्रान्सफर केलेली नाही आहे, कारण तशी ॲडजस्टमेंट दिलेली नव्हती. त्यामुळे 16,18,000 तेवढंच राहील, 16,18,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 34,200. आत्ताच जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं त्याचं जो बॅलन्स आलं त्याची जी शिल्लक आहे ती आहे 34,200 रुपये. ती बॅलन्स शीटला कॅरी फॉरवर्ड करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे. त्यानंतर बॅलन्स ऑफ फंड आहे रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क, फायरचं आणि मरीनचं, आणि ॲडिशनल रिझर्व आहे फायरचं आणि मरीनचं. हे क्लोजिंग बॅलन्स आहे. रिव्हेन्यू अकाउंटचं जे क्लोजिंग बॅलन्स आपण घेतो, क्लोजिंग बॅलन्समध्ये पहिलं पद रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क आणि दुसरं पद ॲडिशनल रिझर्व, त्या या ठिकाणी व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूचे दुसरे इफेक्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर चौथा हेड आहे डिबेंचर. काही दिलेलं नाही आहे डिबेंचर विषयी, त्यामुळे डिबेंचर नील आहे. 5वा हेड आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. यामध्ये आउटस्टँडिंग क्लेम जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, जो क्लोजिंग
आउटस्टँडिंग क्लेम आहे म्हणजे 31/5/2018चा जो आउटस्टँडिंग क्लेम आहे तो फायरचा 26,000 आणि मरीनचा 94,000. एक इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटमध्ये दिलेला आहे आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचा आहे. त्यानंतर क्रेडिटर 16 लाख दिलेला आहे तेवढंच घ्यायचं आहे. स्टॉक प्रॉव्हिडंट फंड 1,42,000 दिलेला आहे, जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे. प्रोव्हिजन फॉर सर्वे एक्सपेन्सेस ही ॲडजस्टमेंट दिली होती, याचा एक इफेक्ट मरीन रिव्हेन्यू अकाउंटमध्ये झाला डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी घ्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. त्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, करासाठी तरतूद आहे 2 लाख रुपये, ही सुद्धा ॲडजस्टमेंट होती, त्याचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केलेलाच आहे आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणून करायचा आहे. त्यानंतर असेट साईडला पहिलं हेड घ्यायचं असते लोन दिलेलं नाही आहे त्यामुळे नील. इन्व्हेस्टमेंट आहे RBI सिक्युरिटीमध्ये, कंपनीने RBI सिक्युरिटीमध्ये 1,83,46,000 रुपये गुंतवले आहेत. त्यानंतर स्टॉक प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, स्टॉक प्रॉव्हिडंट फंड नावाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, याची व्हॅल्यू आहे 1,42,000 रुपये. त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी नाही आहे, एजंट बॅलन्स सुद्धा नाही आहे. आउटस्टँडिंग प्रीमियम मात्र दिलेला आहे, फायरचा आहे 7,04,000 रुपये आणि मरीनचा आहे 5,96,000 रुपये, या दोघांची बेरीज 13 लाख रुपये. त्यानंतर इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड आउटस्टँडिंग, रेंट आउटस्टँडिंग, यामध्ये इंटरेस्ट अप्रूव्ड आहे म्हणजे इंटरेस्ट अजूनपर्यंत मिळालेलं नाही. 36,000 रुपयाचं इंटरेस्ट कंपनीकडे येणे आहे परंतु ते अजून रिसिव्ड झालेलं नाही आहे आणि म्हणून त्याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, इंटरेस्ट अप्रूव्ड. अमाऊंट ड्यू फ्रॉम अदर इन्शुरर हे सुद्धा नील आहे. सनरी डेप्टर्स 1,93,000 रुपये, जेवढं दिलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. बिल्स रिसिवेबल नील आहे. कॅश ॲट बँक आहे 6,54,000 रुपये आणि फर्निचर लेस डिप्रिशिएशन आहे 1,24,000 रुपये. तर अशा पद्धतीने बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला असेटची पदं आणि लॅबिलिटी साईडला लॅबिलिटीची पदं आणि ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याचे 2 इफेक्ट, एक इफेक्ट एक तर रिव्हेन्यू अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये संबंधित बाजूवर करायचा आहे. आणि शेवटी याची टोटल करायची आहे, टोटल येईल 2,07,95,000 रुपये. तर अशा पद्धतीने हे जे प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 7, हे प्रॉब्लेम नंबर 7 आपल्याला सॉल्व करायचा आहे.